हिरण्यकशिपूला अत्यंत क्रोधात पाहून होलिकाने एक युक्ती शोधली. होलिकाला ब्रह्मदेवांकडून एक वर प्राप्त झाला होता की अग्नी तिचे काही नुकसान करू शकणार नाही. पण या वराचा तिने अयोग्य गोष्टीसाठी प्रयोग केला तर तो त्यावेळेस निष्फळ ठरेल. सुडाच्या भावनेने पेटून उठलेल्या होलिकेला याचा विसर पडला. तिने प्रल्हादाला आपल्या मांडीवर बसविले व सर्व बाजूंनी अग्नी लावण्यास सांगितले. तिने स्वतःला प्राप्त झालेल्या वराचा उपयोग प्रल्हादाचे अहित करण्यासाठी केल्यामुळे ब्रह्मदेवांकडून मिळालेला वर निष्क्रिय झाला. अग्नीमुळे होलिका जळून राख झाली. तिची राख झाली. जेव्हा अग्नी पूर्ण शांत झाला तेव्हा हिरण्यकशिपू प्रल्हादाच्या मृत्यूची बातमी ऐकण्यासाठी जवळ गेला तर त्याला दिसले की आपली प्रिय बहीण होलिका आगीत भस्म होऊन गेली आहे आणि प्रल्हाद सुरक्षितपणे भगवंताचे नामस्मरण करत आहे. होलिकाने अधर्माचा स्वीकार करून कपटाने छोट्या प्रल्हादाला मारण्याचा कट केल्याने तिचा मृत्यू झाला. अधर्मावर धर्माचा झालेला हा विजय म्हणून आपण होळी साजरा करतो. तर आता आपण जाणून घेऊया होळीला नेमके काय करायचे. घरातील प्रत्येक व्यक्तीने होळी पेटल्यावर गाईचे तूप, 11 लवंग, 7 बत्ताशे, 5 विड्याची पाने, गोटा खोबरे, नारळ, पुरणाची पोळी, वरण भात नैवेद्य असे सर्व घेऊन होळीची पूजा करावी. 11 प्रदक्षिणा माराव्यात. नंतर गोटा खोबरे, नारळ, तूप वाहावे, नैवेद्य दाखवावा, प्रार्थना करावी. यामुळे सुख समृद्धी वाढते, कष्ट दूर होतात. होळीच्या दिवशी काळ्या कपड्यात मुठभर काळे तीळ घेऊन ते आपल्या खिशात ठेवावेत व रात्री होळीत प्रवाहित करावेत. 7 गोमती चक्र घेऊन प्रार्थना करा की शत्रू माझ्या जीवनात कोणतीही बाधा टाकू नये, माझ्या मनातील सर्व कामे व्यवस्थित होऊ दे असं म्हणून होळीत टाकावी. होळीच्या दुसऱ्या दिवशी होळीची राख घरी आणून त्यात थोडेसे मीठ व राई मिक्स करून घरात व जवळ ठेवावी. त्यामुळे भूतप्रेत, नजरदोष, कर्णीदोष होत नाही. होळीच्या दिवसापासून रोज 40 दिवसापर्यंत बजरंग बाणाचे 3 पाठ रोज करावेत. मनोकामना पूर्ण होते. होळीच्या दिवशी संध्याकाळी शंकराला 21 गोमती चक्र वाहावेत. व्यापार व नोकरीमध्ये उन्नती होते. नवग्रह दोष जाण्यासाठी होळीची राख घेऊन ती अंगाला लावून स्नान करावे व शिवलिंगास भस्म म्हणून लावावे. गोरगरिबास पुरणपोळी खाऊ घालावी. घरी चौमुखी दिवा लावावा. सर्व देवाची पूजा करावी. यामुळे बाधा निवारण होते. राहूचा दोष असेल तर एक नारळाचा गोळा घेऊन त्यात गोडे तेल भरून थोडा गूळ टाकावा व तो नारळ अंगावरून 7 वेळा उतरवून होळीत टाकावा. त्यामुळे वर्षभर असलेला राहूचा त्रास, दोष निघून जातो व सर्व अडकलेली कामे होऊ लागतात. जर नेहमी धनहानी होत असेल तर पैसा टिकत नसेल तर होळीच्या दिवशी सकाळी मुख्य दरवाजावर गुलाल टाका व द्विमुखी दिवा लावा व त्या दिव्यात 11 काळे उडीद टाका व त्यावेळी प्रार्थना करा आणि जेव्हा दिवा विझेल तेव्हा संध्याकाळी तो दिवा होळीच्या अग्नीत टाका. ही क्रिया श्रद्धेने करा. दुर्घटना, संकटे फार येत असतील तर होळीच्या दिवशी 5 लाल गुंजा, 5 काळ्या गुंजा व 1 नारळ घेऊन होळीला 11 प्रदक्षिणा माराव्यात व नंतर या सर्व गुंजा व नारळ होळीला पाठ दाखवून डोक्यावरून होळीत टाकाव्यात. विवाह होत नाहीत. आता फारशा लोकांना समस्या आहेत की विवाह होत नाही, तर त्यावर होळीच्या दिवशी उपाय म्हणून एक आहे. तो म्हणजे असा की लवकर विवाह होण्यासाठी होळीचा दिवस फार चांगला आहे. या दिवशी 2 विड्याची पाने, 1 अख्खी सुपारी, 1 हळद कुंड घेऊन शिव मंदिरात जाऊन शिवलिंगावर अर्पण करावे, प्रार्थना करावी व यानंतर होळीचे दर्शन घ्यावे व हीच क्रिया दुसऱ्या दिवशी धुलीवंदनालाही करावी. ते रोज रंगपंचमीपर्यंत करावी. लवकर विवाह योग येईल.